नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी वारीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण चंद्रभागेच्या तीरावरती आलेलो आहोत. आपण बघू शकताय की नदीच्या खाली अखंड असा वैष्णवाचा मेळावा भरलेला आहे. लाखो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी व चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर भाविक स्नान करून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे प्रस्थान होतात. तर काही लोक या पुलावरच्या आपण बघू शकताय की दर्शन घेऊन काही लोक रिटर्न जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्थानिक प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन असेल, आपण आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकताय की या ठिकाणी NDRFच्या टीम सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा कोणताही अनौपचारिक प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवरती आहेत. या तीरावरती अखंड असा मेळावा भरलेला आहे. लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी व नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर आळंदी ते पंढरपूर असणारा संत ज्ञानेश्वर माऊलींचा या ठिकाणी पादुका असतील किंवा त्यासोबत असणारे लाखो जनसमुदाय असतील, त्याचबरोबर संत तुकारामाचं पालखी असेल, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय वाटतंय? आम्हाला लय आनंद होतोय माऊली. बर, आम्हाला एवढी जत्रा पाहिली ना, याच्या एवढा आनंद कुठेच मिळणार. दर्शन केलं का? केलं माऊली. गाव कोणतं? आमचं नांदेड तालुका, नांदेड जिल्हा आहे. पिंपळगाव निमजी गाव. माऊलीच्या पालखी सोबत आलाय का? नाही, आम्ही आमची स्वतः गाडी घेऊन आलो. हो. काय वाटतंय माऊली? अति आनंद वाटतोय आणि याच्यामध्ये मला एकदम उत्साह आणि माऊलीच्या भरभरून शुभेच्छा. हे मला हे आनंदाची एक फुल म्हणून फुलाची पाकळी, एक फुल भरगच्च असं वाटतंय. विठुरायाकडे काय साकडं मागितलं? काही नाही, देवाला माझी प्रार्थना आहे की सर्व जनता सुखी असो. काय वाटतंय तुम्हाला? एकदम आनंद. हो. काय दर्शन भेटलं का तुम्हाला? दर्शन भेटलं. काय मागितलं विठुरायाकडे? विठुरायाला मागितली पुढल्या वर्षी असा सोहळा भरू दे बाबा, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे, पावसाची गरज. वाघाळा परभणी पश्चिम महाराष्ट्र. एकदम आनंद वाटतो. किती वारी आहे? माझी पहिलीच वारी. काय पहिल्या वारीत काय अनुभव सांगाल? काय पहिल्या वारीत काय सांगू अनुभव. कशी वाटली वारी? वारी एकदम चांगली. काय वाटलं तुम्हाला? वाटलं नव्हतं दर्शन होईल म्हणून, पण खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. माऊली. रामकृष्ण हरी. काय वाटतंय वारीत? लय भारी. बर, दर्शन भेटलं का? मुखदर्शन. बर, किती वेळ लागला दर्शन घेण्यासाठी? ते 4-5 घंटे लागला मुख दर्शनला. 4-5 घंटे. आता पंढरपुराच्या VIP दर्शन बंद केलंय आणि सर्वसामान्याला 24 तास मंदिर खुलं आहे. काय वाटतंय? चांगलं वाटतं. आनंद झाला आम्हाला. 12 किलोमीटरला आहे. सर्वसामान्याला आणि न्याय शासनानं आम्हाला योग्य सर, आता 24 तास मंदिर खुलं केलंय, ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे तुमची? 24 तास मंदिर खुले केले आहे. याच्यामध्ये खूप आनंद झालाय. सर्व लोकांना वारकऱ्याला दर्शन खूप छान व्हायला लागलेत. आमचे बी दर्शन चांगले झाले. दर्शन एकदम नंबर 1 झाले. कुठून आलाय तुम्ही? आम्ही पाथरीवर आलो. पाथरी परभणी. पालखी सोबत नाही, पालखी सोबत नाही, आम्ही गाडी करून आलो. खूप छान वाटलं. दर्शन झाले व्यवस्थित, एकदम नंबर 1. मंदिर समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? एकदम योग्य निर्णय छान. त्याच्या अगोदर कधी आला होता का वारीला? दुसरी वेळेस आहे सर. दुसरी. कसं वाटतंय दर्शन? खूप छान झालं दर्शन बी. पांडुरंगाकडे एकच प्रार्थना आहे, आता पाऊस पडू द्या. गावाकडे पाऊस नाही झाला आणखी, आता होईल वारी झाल्याच्या नंतर. खूप छान वाटलं. बघू शकताय की या वारीच्या अलर्ट मोडवर असताना प्रशासनानं या असणाऱ्या चंद्रभागेचा असणारा जो पाण्याचा फ्लो होता तो सुद्धा फ्लो कमी करण्याचा प्रयत्न करून सर्व वारकऱ्यांना इथं येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची स्नान व्हावी व वारकऱ्यांना इथं सर्व गोष्टींचा सुख सुविधा मिळावा या दृष्टिकोनानं नदीचा पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी करून वारकऱ्यांना एक जनसंजीवनी दिलेले आहेत. कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, पंढरपूर.